कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना सचिव संजय मोरे इच्छुक. संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदेचे निकटवर्ती. उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्याची मोरेंची माहिती. कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कोकण पदवीधर निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांची चर्चा. राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर. 25 जूनला मतदान आणि मतमोजणी. 13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानं राज्यसभेची जागा रिक्त. शरद पवारांना मोठा धक्का. युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांचा 10 जूनला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. 1 जूनला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली इंडिया आघाडीची बैठक. निवडणुकांचा आढावा आणि पुढील रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर लीक. मराठवाड्यातील वैद्यनाथ महाविद्यालयातून पेपर लीक. अधिकचा तपास सुरू. बोरिवली पश्चिमेतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाला गुजराती भाषेत नामफलक. भाजप नेते गोपाळ शेट्टींचं पाटी बदलण्यासाठी वॉर्ड ऑफिसरच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांसोबत आंदोलन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त गडकरींची लाडू तुला. कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून गडकरींना शुभेच्छा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितीन गडकरींची त्यांच्या घरी जाऊन नागपुरात वाढदिवसानिमित्त भेट घेतली. भंडाऱ्यात 43 अंश सेल्सिअस तापमानात शिरून अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैराण. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवून शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जणांची समिती गठीत. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न. गोंदियात तापमानाचा पारा 44 अंशांवर. दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.